अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, हा देह माझा नाही. देह तादात्म्य सुटलं की फक्त विठ्ठलच उरतो ना माईबाप. देह माझा ही आसक्ती वाढत चालली की मग विठ्ठलाचा ठाव कुठे बघणार, विठ्ठलाला कुठे शोधणार. त्याला शोधायची तर अजिबात गरज नाहीये. तुझं आहे तुझं पाशी. ना वो हमसे दूर थे ना मैं उनसे दूर था. तो तर तुझ्या जवळच आहे ना बाबा, पण तो तुला दिसत नाही. याचं कारण आहे देह तादात्म्य सुटलं नाही, देहाची आसक्ती सुटली नाही. वंदनीय महाराजांना हेच सांगायचंय, देह नोहे मी हे सरे. मग काय उरला उरे विठ्ठल. पण ही साधकांची अवस्था त्याला प्राप्त होण्यासाठी एक महत्वाची साधना महाराजांनी या ठिकाणी सांगितली आहे. ती सर्व गोष्टी आहे, देहोहम आणि सोहम. शेवटी अहम ब्रह्मास्मी, मग काहीच नाही. अहम ब्रह्मास्मी नंतर सुद्धा शून्य आहे, कारण शून्य झाल्याशिवाय परमात्माची प्राप्ती नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून एक महत्वाची साधना सांगितली आहे, जी त्रिकाळ संध्येला अनुरूप आहे. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, महाराज संध्याकाळी करू शकता. महाराज या तीनही वेळेला, महत्वाच्या वेळेला वेळ नसेल तर अरे नाव घेण्यासाठी वेळ लागतो का, काळ लागतो का? काळ, वेळ, नाम नाही. म्हणून ती महत्वाची साधना आहे. काय म्हणून लाहो करा, भजन करा, गजर करा, दिवस रात्र त्याच्या छंदामध्ये डुंबून राहावं, अशी अवस्था प्राप्त व्हावी त्या साधकाला. मनोनी लाहो करा. यानं काय होईल, काळ चिंतनामध्ये सारल्या जाईल आणि देहाची आसक्ती सोडण्याची गरज नाही, ती आपोआप सुटेल. सोडायची काय गरज आहे, ते सुटलं पाहिजे. आणि मग महाराज आता या भजनातच बसायचं का रात्रंदिवस? मग आमचं कसं होईल? नाहीतरी जन्मल्यापासून मरेपर्यंत माझं कसं होईल? या नादामध्ये मनुष्य असतो. म्हणून त्याचं उत्तर लगेच देऊन टाकलं, अरे पाळणाची कशाला चिंता करतोय, तो पालक आहे. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नितभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण, मी आहे ना सर्व भार सांभाळायला. पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. तुकोबराय तर याही पुढे जाऊन सांगतात, अरे ही माझी अनुभूती आहे. उपदेश करत असताना आधी केले मग सांगितले. दुसऱ्याचा ऐकून उपदेश नाही आहे, आधी अनुभवलंय, अगोदर साधना केली आहे. अरे मी सांगतोय ना तुम्हा जनांना, काय तुका म्हणे देवासाठी देव पोटी पडेल. विठ्ठल विठ्ठल जग प्रकाशित व्हावं, अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. प्रकाशाच्या दिशेनं जावं. म्हणून आज योगायोग आहे. पाठीमागं आमचे आदरणीय मारणे बाबा आहेत. 15 वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती. त्यांनी ओळखलं, म्हणजे वयस्क जुनी माणसं, त्यांची दृष्टी किती सूक्ष्म आहे. आपण तरुण असून म्हातारे झालो. म्हटलं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. अहो म्हणले तुमची सेवा मी घेतली होती 15 वर्षापूर्वी. या संस्काराचा भाग आहे, तुकोबा ज्ञानोबांचा भाग आहे. कशासाठी? जग प्रगतशील व्हावं, जग उजेडात असावं, त्याचा अंधकार निघून जावा. आणि योगायोगाने आजचा दिवसही तसा आहे. आज दीप अमावस्या आहे. आज दीप अमावस्याचा योग आहे. आज दिवे घासायचे आहेत, दिव्याची पूजा करायची आहे. मेणबत्त्या लावायच्या नाही बरं का, मेणबत्त्याचा काळ आपला नाही. दिवे घासून दिव्याची पूजा करायची आणि दिव्याला म्हणायचं, हे दिव्या तू उजेड टाकतोयस आणि अंधकार दूर करतोयस, पण आमच्या नशिबानं सोन्याच्या पिंपळाखाली एकदाच आम्हाला असा उजेड भेटलाय की एकदाच अंधार जीवनातून निघूनच गेलाय बघ आमच्या. कारण त्यांच्यात तेवढी ताकद आहे. माऊलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय करत नाहीयेत ते, सर्वभूत सर्व साक्षी, साधकांचा मायबाप, दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप कोण? ज्ञानोबा. नाथ महाराज म्हणतात, माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला, म्हणा म्हणा चैतन्याचा ज्ञानोबा. तेव्हा असा उजेड दिलायस ना की करील ते काय,
परी पाहे बीज शुद्धांग. आई गेली आहे पासलकर परिवारातली, पण आम्ही नेहमी सांगत असतो एक माय गेली आहे ना, दैव योगानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला 2 आया मिळाल्या आहेत. एक जन्म देऊन दूध पाजून आपल्याला मोठं करते, तर दुसरी ज्ञानेश्वरीचं दूध पाजून आपल्याला भवसागरातून पार करते. ही दुसरी माय आपल्या वाट्याला आली आहे. किती भाग्यवान. भाग्योदयेन बहुपुण्येन, भाग्याचा उदय. आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन सेवा आहे. माईबाप या व्यास मंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहीत नाही. तुकोबांच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञान तर माझ्याकडे मुळीच नाही. पण तरी सुद्धा परमहंस परिव्रजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासपीठ आणि आई भगवतीच्या कृपेनं बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट होईल आणि आई वाणीतून जसं बोलून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल भजन करा भजन. देह नव्हे मी हे सरे. तुकोबांचा अभंग हा वैराग्य प्राप्त करून देणार आहे. एक एक अभंग, एक एक ओवी, जीवनच अभंग व्हावं, ओवी व्हावं, अशी सुंदर कीर्ती या संत मंदिरांची आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किंवा वर्षश्राद्धाच्या निमित्तानं काय सांगावं? जे गेलेत त्यांच्याबद्दल सांगत राहावं का जे आहेत त्यांना वाट दाखवावी? खरं तर 10व्याला प्रवचन असावं, वर्षश्राद्धाला कीर्तन असावं, असं कोणत्या पोथीपुराणात लिहिलेलं नाहीये. लिहिलंय का? नाही लिहिलं, पण आपण करतो. आदरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांना खूप खूप धन्यवाद आहे, ज्यांनी स्मशानापर्यंत माय ज्ञानेश्वरी नेण्याचा अट्टहास केलाय. याचं कारण एवढंच आहे, जीवन जगता जगता आमचा मार्ग सरळ असावा आणि सरळ मार्गानं जाऊन आम्ही सद्गतीत व्हावं. सुविचारांची सांगड आपल्या मनाला लागावी आणि पसायदानाची दुसरी ओवी सार्थकी व्हावी. जे खळांची व्यंकटी सांडव तया असे रागरागोपात आहेत काही काही माझ्याकडे, जसं काही त्यांचा बाण कोरलाय मी. जरा फ्रेश बसा. संतांचं भजन चालू आहे, संतांचं चिंतन चालू आहे. आईबाप मी सांगणार नाही, तो माझा विषय नाही, ते उत्तरार्धात पाहूया. पण जे घरानं पासलकरांचं देह पडावा तर देशाची सेवा करता करता, नाही तर हरिनाम करता करता, याच्यासाठीच त्यांचं आयुष्य आहे की काय, या कारकिर्दीसाठीच. खरं तर वीरबाजी पासलकरांचा इतिहास फार मोठा, शिवकालीन त्यांचं चरित्र. पण आदरणीय ताराबाई यांनी आपला घर संसार व्यवहार चालवता चालवता शून्यातून जग निर्माण केलं आणि आजही त्यांची परंपरा आदरणीय बाळासाहेबांच्या रूपामध्ये समाजामध्ये ख्यात आहे. मला दत्ताभाऊंनी सांगितलं एवढं मोठं अस्तित्व, एवढं मोठं कार्य आहे, परंतु चेहऱ्यावर कधी अभिमान नाही. दादा, जमिनीशी जुडलेली माणसं तीच मोठी होत असतात, हवेत उडणारी मोठी होत नाही. आणि अशांच्या आईबापाचा उद्धार करण्यासाठी वेगळं करायची गरज नाही आहे. पिंडदान हा विधी आहे आपल्याकडे. ब्राह्मण काका पिंडदान करत असतात ना, हे 3.5 हाताचं पण एक पिंड आहे, हे दान झालं पाहिजे. हे पिंडदान ज्या दिवशी होईना देश धर्माच्या समाजाच्या गो ब्राह्मणाच्या सेवेमध्ये, त्या दिवशी आईबापाचं खरं पिंडदान होईल. आज बाळासाहेबांच्या आणि नातवांच्या कार्यातून जी समाजसेवा होतीये, आदरणीय 3 बहिणींच्या आणि त्यांच्या जावाई बापूंच्या नात सुनांच्या, या सगळ्यांच्या हातून जे समाजकार्य होतंय त्यांनी ते केलंय, आजही ते कार्यरत आहे. अनेक दिंड्यांना दानधर्म आहे, अनेक अनाथांना दानधर्म आहे, आदिवासी लोकांना दानधर्म चालू आहे. त्याचं प्रत्यक्ष स्वरूप मला दत्ताभाऊंनी दाखवलं. एवढं सगळं करतायत, आईचा वसा, वडिलांचा वसा, वारसा पुढे चालवतायत, हे भाग्य आहे. आता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी वेगळा विधी करायची गरजच नाहीये. याती नास्तत्र संशया. बस त्या धामाला ते प्राप्त झाले. कारण का भूता द्यावे दान हर पुण्य या नावे, हरे पुण्य या नावे, हरे पुण्य या नावे, आर्तभूता हरे पुण्य या
मनुष्य जीवनातलं सत्कर्म आहे आणि ते सत्कर्म आदरणीय बाळासाहेबजी करतायत. भगवान परमात्म्यानं त्यांना योग्य बुद्धी दिली आहे, आईवडिलांच्या संस्काराचा ठेवा आहे. या देहामध्ये या पंचतत्वानं भिजलेल्या रंगलेल्या या देहाला सत्कर्माच्या दिशेने नेत जावं, ही तर संतांची भूमिका आहे. त्यासाठी तर पुण्यस्मरणाला कीर्तन आहेत, बाकी कोणता दुसरा हेतू नाही आहे. आता आपल्याला सुद्धा एका रस्त्यानं जायचंय, कुठेतरी आपला सुद्धा विधी होणार आहे, कुठेतरी चौघाच्या खांद्यावर आपल्याला सुद्धा जायचंय. पण जात असताना काहीतरी शिदोरी आपल्याजवळ असावी ना, 2-4 गुंठे तरी आपल्याजवळ असावी की नाही वर न्यायला. 10-20 तोळे सोनं असावं वर न्यायला. तुम्ही नेलं तर मला सांगा, मी घेऊन जाईन वर. काहीतरी सुसंस्काराची शिदोरी असावी. हा देह त्या सत्कर्मासाठी पडावा. आज वंदनीय महाराज म्हणतात, देह नोहे मी सरे. हे देह तादात्म्य कुठपर्यंत धरायचं, हा देहाचा अहमदंड कुठपर्यंत धरायचा. अरे काहीतरी कार्य करण्यासाठी हा पिंजरा हातात दिलाय. देवे दिला देह, पैसा गोमटा. भजना जागेवर आहेत बरं. भजना कोमटा, भजन करण्यासाठी दिला म्हणून दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. काहीतरी काम करण्यासाठी दिला. मग याची आसक्ती किती वेळेला धरून, अरे योग्य वेळ आली ना की त्या देहाचा मोह सुटला पाहिजे. आणि तो मोह सुटा म्हणून भजनानंदामध्ये इतकं रस झालं पाहिजे जितके तुकोबा रस झाले आहेत, जितके माऊली. आता संतांच्या पुण्यतिथ्या होऊन गेल्या, महान संतांच्या. संत श्रेष्ठी नामदेवराय आणि श्री संत सावता महाराज. देह तादात्म्य सुटलं होतं महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला आमची माळीयाची जात. हे म्हणत असताना त्या माळीपणामध्ये जी बागायती शेती करायची आहे ना, मनवा खेती करो हरी नाम की, ही 3.5 हाताची शेती त्यांनी केली. नामदेवरायांनी पंजाब पर्यंत वारकरी संप्रदायाची कीर्ती नेली आहे. पण भजन करता करता आणि एवढं करून मी हे सगळं केलं असा अहंभाव कुठेच नाही आहे. मी भजन करतो, मी पूजा करतो, माझ्यामुळे हे सगळं होतं. काही काही लोक म्हणतात सप्त्याला गेल्यावर, महाराज बुक्यापासून सुरुवात करावं लागते, सगळं आम्हालाच पाहावं लागतं. मला तर कधी कधी असं वाटतं, मी नसलो ना सप्ताच होणार नाही. मी म्हणत असते, तू मर, तुझ्या 10व्याला आम्ही सप्ताह चालू करतो, मग आम्ही कशाला. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापे. कशासाठी मी 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 हे थोड्यापुरतं धारण करा. अहम ब्रह्मास्मी येईपर्यंत देहोहम देहोस्मी स्थिती असावी. एकदा अहम ब्रह्मास्मीकडे भजनानंदामध्ये चाललं की देहोहम देहोस्मी स्थिती सुटावी. आणि मग अहम ब्रह्मास्मी सुद्धा हा सुप्त अहंकाराचं कारण आहे, ही सुद्धा असू नये. मग त्यावेळेला स्थिती कोणती असावी, न सांगणारी स्थिती असावी, ज्याला शून्यपद असं म्हणताय. डोक्याच्या वरून जात आहे. उदाहरण सांगते. रानावनात काही लोकांना फिरायची सवय, शेतकरी गेला, त्याने सगळी खुरपणी केली, सगळ्या गोष्टी केल्या. मालक कधी नव्हे पाहायला आला. जुने कीर्तनकार हा दृष्टांत फार रंगून सांगायचे. आणि मग मालक पाहायला आल्यानंतर त्यानं पाहता 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 काटा त्याच्या पायात घुसला. काटा पायात घुसला, रक्तबंबाळ पाय झाला, सुजला पाय, वेदना व्हायला लागल्या. एवढ्या वेदना, काय करावं. आता तिथे कोणतं साधन नाही आहे, काही पूर्वतयारीनं तो शेतामध्ये आला नाही आहे. आणि मग काटा पायातला काढायचा कसा. जुनं डोकं होतं, काही जुने विचार होते. त्यानं लगेच दुसरा काटा पाहिला. काट्यानं असे बरेच काट्याने निघते. काट्यानं काटा काढला. आणि ज्या काट्यानं काटा काढला त्या काट्याला एवढा त्यानं प्रणाम केला. म्हणलं वा, काट्यानं काटा निघला बरं का. जो पायात घुसला होता त्याला बाजूला फेकला, पण ज्या काट्यानं काटा काढला त्या काट्याला खिशातला रुमाल काढला आणि त्या काट्याला रुमालावर ठेवला. आणि मग त्याच्याशी बोलायला लागला, वा काटे महाराज. काटे महाराज नाही ना इथं. मज वाटे त्याशी, कुणाला म्हणतो, काट्याला. मज वाटे त्याशी काट्याला. काय करावं. मला तर असं वाटतं ना, तुम्हाला कुठे ठेवावं. बोलतोय काट्याला, काटे महाराज काही करा, माझं मन तुम्ही जिंकून घेतलं. नाही नाही नाही, तुमची जागा या रानावनात नाही हो. घरामध्ये गेलो ना, देवघराजवळ अतिशय पूजण्यासाठी
तिथे काटा तुम्हाला ठेवून देतो आम्ही, पण तो वर कुठे ठेवायचा? मग काटा काढला आणि खिशात ठेवला. रुमाल झटकला, दुसऱ्या खिशात ठेवला. काट्यानं काटा काढला होता, खिशात ठेवला. घाईघाईनं घरी गेला. दुपारची वेळ, भूक म्हणते मी. जेवला आणि पोटभर उदरम पूर्णम झाल्यानंतर पत्नीला सांगितलं, अगं आता थोडीशी वामकुक्षी घेऊ का? वामकुक्षी ही थोडीच घ्यायची असते, घोरायचं नसतं. वामकुक्षी दुपारी थोडं आपल्या डाव्या अंगावर पडले, वामकुक्षी घेऊ का? म्हणले हो घ्या, मी तोपर्यंत बघते बाकीचं काय असेल ते. झोपला आणि तो झोपल्यानंतर खिशातल्या काटेरावांनी मोठा पराक्रम केला. कूस बदलली आणि सरकायला गेला, तसाच काटा पोटात घुसला आणि 30 टाक्याचं ऑपरेशन झालं. 5 लाख रुपये लागले. खिशातला बरा का पायातला बरा? कोणताच नाही झालं. कोणतं? पायात होता ना, बिचारा सावकाश घुसला, त्याला बरं वाटत होतं त्या पायात, राहू द्या महिनाभर. पायातला बरा का? मानाच हलविनात बाबा, काय फिट झाल्यात का काय म्हणा. पायातला बरा, मग खिशातला बरा? कोणता नाही. पायातला काढेपर्यंत खिशातला बरा, पायातलाही बरा नाही आणि खिशातलाही बरा नाही. तसं देहोहम स्थितीही बरोबर नाही आणि अहम ब्रह्मास्मीही बरोबर नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावर माऊलींच्या हरिपाठातलं एक प्रमाण आहे, तो निरोनिया ठेला, त्याची सुरुवात बोधापासून आहे. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, साधुबोध झाला नुरोनिया ठेला. खाईचा मुराना अनुभव, खाईचा मुराना अनुभव, हरिमुखे मना, हरिमुखे मना, मना हरिमुखे मना, हरिमुखे मना. खाईचा मुराना अनुभव, खाईचा मुराना अनुभव, हरिमुखे मना, हरिमुखे मना, मना हरिमुखे मना. तुकोबारा हेच तर म्हणतात, अरे अनंत संतांची मांदियाळी झाली, कुठल्याला तरी गुरु समजावं, कुठल्याच्या तरी आश्रित व्हावं. यदक्षरम मनाखेम आनंद मज केवलम, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी गुरु आश्रित आहे. हा बोध झाला ना की भजनानंदाचा आनंद वाढतो. आणि एकदा भजनानंदाचा आनंद वाढला की हे देहदातात मी आपोआप सुटायला लागतं, ते सोडण्याची गरज नाही. देहातीत असणारा भजनापर्यंत पोचणार कसा? कारण देहाच्या अनेक नाही अपवित्र शरीर ऐसे, रोगाचं भंडार आहे, दुर्गंधाची ठार आहे. मदालसा तर त्याच्याही पुढे म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, हे चर्मवर ओढलंय कर्म कीटकांचा रांधा. अरे त्या हरिहराला, त्या परमेश्वराला, त्या गोविंदाला भजा रे, पर्यदे मदाला सा सोहम जोजो रे बाळा. शेवटपर्यंत आपल्या मुलांना तिनं वैराग्य व्हावं म्हणून उपदेश केला. तो उपदेश संताधिकांचा आहे. अरे या देहाला काय मी म्हणन, याला सजवण्यात का वेळ घालवावा, कशासाठी? शेवटी हा संपला, एकदा टाळी वाजली की गेलं. मनुष्य गेल्यानंतर त्याला मढ म्हणतात, प्रेत म्हणतात. अस्तित्व एका क्षणात संपतं महाराज, एका क्षणात. उरका म्हणतात, लवकर राहू द्या ना, प्रेम आहे ना तुमचं, जीव आहे ना, महिनाभर राहू द्या, गेलेत ना राहू द्या. नको नको म्हणतात, वास येईल, आम्हाला कामं आहेत, बाकीची पण कामधंदे, उरका. कहे त कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नाही नो में मट्टी मिलाई. आपने खातिर महल बनाया, आपल्यासाठी महल बनवला, काय कामाचा आहे? हाड तरी घरामध्ये नेतात का महिला मंडळ? माझं घर, माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझा परिवार, माझं सगळं. आता चाल सुरू असताना मी सुद्धा म्हणले, माझा रुमाल द्या, माझा माईक, माझं कीर्तन आहे तिथं, किती माझा सत्कार झाला, गप बस, लाकडा खाली जळशील.
किती एक पाहतासा एकाची दहने वा वा. टाळ्या टाळ्या. एक पाहतासा एकाची दहने सावध त्या गुणे कारेन वा सावध त्या गुणे कारण वा सुंदर. इकडे जागा रिकामी आहे, महिला मंडळांची संख्या कमी, काही उभे राहिले. तुम्ही इकडे पण बसू शकता, कोण काय म्हणणार नाही तुम्हाला. बसा, उभे राहू नका, इकडे बसा. विठ्ठल 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 सावध व्हा, जागृत व्हा. या हरिभजनाच्या छंदामध्ये स्वतःला झोकून द्या. कारण का उरला उरे विठ्ठल या दिशेकडे आपल्याला जायचंय. त्याच्याशिवाय विठ्ठल उरणार नाही. पंचतत्वाचा आहे हा देह. याची आसक्ती बाधित झाल्याशिवाय नाही. याचा मोह, हा मोह कमी होत नाही. दिन प्रतिदिन आपण मोहाच्या दिशेने चाललोय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया मामे वये प्रपद्यंते माया मेतांतरंती. ते भगवंत म्हणतात, अर्जुना, ही माया जी आहे ना ममत्वासाठी, ही माया तर रडण्याचं कारण आहे बाबा. मनुष्य रडला, मोहाला धारण केलं म्हणून रडला. आपल्या मनासारखं झालं नाही, रडू आलं. कोणती घटना घडली नाही, रडू आलं. थोडं त्याच्यापासून बाजूला ठेवा. अरे हे एकदा सगळ्या वेळेला, सगळं एकदाच वेळेला संपणार आहे. सगळं शून्य होणार आहे, काहीच राहणार नाही आहे ना. या देहाची शाश्वती आहे बस. नैनम छिंदंती शस्त्रानी. आत्मा अमर आहे. म्हणून देह आणि आत्मा यांची जोडी एका विशिष्ट कार्यासाठी आहे. हे दोघंही प्रवासी आहे. कार्य संपलं, हे दोघं दोघाच्या बाजूला जाणार आहे ना. आत्मा जाळल्याने जळतो. याचं उदाहरण दिलं. रामायणामध्ये ती तारा रडत आली होती, वालीची पत्नी. आणि ती रडत आल्यानंतर ती प्रभू रामचंद्रांना विनवण्या करते आहे. पांढरे वेश धारण केलेले आहे. आणि ती म्हणती, रामचंद्रा, का तुम्ही एक पत्नी एक वचनी आहात, मर्यादा पुरुषोत्तम आहात ना, मग न्याय न्याय द्या मला, न्याय. भगवंतानं विचारलं, तारा कसला न्याय? का म्हणून माझ्या पतीला मारलं? खरं तर वाली सुद्धा भ्रमामध्ये होता मरता मरता. मै बैरी सुग्रीव पियारा कारण कहू नाथ मोही मारा. मला का मारलं? माझ्या भावानं जानकी मातेचा शोध लावून द्यावा, त्याचं सैन्य कामाला यावं, एवढे स्वार्थी आहात तुम्ही. भगवंतानं सांगितलं, स्वार्थासाठी कुणाला जवळ धरत नाही वेड्या. ऐक, सुन, बंधू, कन्या, आपली मुलगी, आपल्या भावाची बायको, आपली आई आणि आपली बहीण, या चौघींचे नाते सारखे असतात. पुरुष मंडळ, आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी आणि आपल्याहून छोट्या भावाची पत्नी, या चौघींचे नाते सारखे असतात. तू छोट्या भावाच्या पत्नीवर अत्याचार केला म्हणून मारलाय. शेवटी त्याला वैराग्य आलं, पण तारा अजून वैराग्यवान झाली नव्हती. जेव्हा वाली गेला त्यावेळेला ती रामचंद्रांना म्हणते, का न्याय द्या मला. का माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं? का न्याय? भगवंत म्हणले, काय पाहिजे? का मारलत माझ्या पतीला? भगवंताने तारेला प्रश्न केला, तुझं प्रेम पतीच्या शरीरावर आहे का पतीच्या आत्म्यावर आहे? तुझं प्रेम पतीच्या शरीरावर आहे की पतीच्या आत्म्यावर आहे? जर तुझं प्रेम पतीच्या शरीरावर असेल तर आम्हाला काही अयोध्येला जाऊन याचं लोणचं घालायचं नाही. आत्ता उचलन घरी घेऊन जा. आणि तुझं प्रेम जर पतीच्या आत्म्यावर असेल तर बाई ग, आत्मा हा मरत नाही. विठ्ठल विठ्ठल हा देह संपणार आहे, पण त्याची आसक्ती मात्र माणसाला रसातळाला घालते. विठ्ठल नामाचा छंद घेऊन देह आसक्तीतून मुक्त व्हावं, म्हणजे विठ्ठलच उरेल अभंगाचं प्रथम म्हणवणी लाहो करा. अर्थात देह नोहे मी हे सरे,
देहाच्या ठिकाणी शून्य भाव असावा. शून्यापासून सुरुवात आहे, सगळं संपतं, सगळं संपतं. एक उदाहरण आहे श्रीमद भागवत महापुराणातलं. ज्या वेळेला 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण रचलं गेलं, त्यावेळेला लागतो का बाबा पंखा आजचे दिवस? असू द्या. हां बघा इकडे देह 18,000 श्लोकांचं भागवत महापुराण रचलं गेलं. माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला व्यासांना असं वाटलं हे सांगावं कुणाला तरी. आता कुणाला सांगायचं? कुणीतरी अधिकारी असला पाहिजे ना. ग्रंथही आपल्या नशिबानं इतके पावन आलेत. आम्ही नेहमी म्हणत असतो आपण एवढे भाग्याचे आहोत की आपल्या वाट्याला ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत नशिबानं भेटलाय. भल्या भल्यांच्या ग्रंथ ही काही कमी नाही. ग्रंथ सुद्धा एक आई आहे. अहिता पासुनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही का श्रुती परोती माऊली जगा. ते भागवत सांगायचं पण अधिकार पाहिजे. ज्ञान कुणाला सांगावं याचेही काही अधिकार आहेत. तंबाखू तोंडात भरून बसलंय, त्याला ज्ञान सांगावं. तंबाखू चपला घट्ट धरून बसलंय आणि मग म्हणते त्वमेव माता च पिता त्वमेव चपला. आसक्तीच सुटेल ना कुठेही बसलं तरी. भागवत ऐकण्याचा अधिकारी, रामायण ऐकण्याचा अधिकारी, गीता ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. अधिकाराशिवाय नाही. कुणाला सांगावं बरं? त्यावेळेला आकाशवाणी व्हायची. आकाशवाणी झाली. ते म्हटले व्यासा तुमचा मुलगाच हा भागवताचा पहिला अधिकारी आहे. अहो म्हणे तो आईच्या गर्भात एकतर 12 वर्ष लपला. राहिला म्हणता येणार नाही, लपला म्हणता येईल. त्याच्यावर प्रमाण आहे नामदेवरायांचं. एवढं लपून बसलं. बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, बामणाचे पोर एक लारावरी. आवाज द्या, आवाज. कापत कापत बाहेर कापत नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले, ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगतो, जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐक खेळिया तुझं सांगतो, जाणून खेळ खेळ रे. 12 वर्ष आईच्या गर्भात. किती दिवस? 9 महिने 9 दिवस. 12 वर्ष. पण वर्णन करताना नामदेवराय अचूक पद्धतीनं वर्णन करतात. ब्राह्मणाचं पोर एका खेळासी व्यालं, मायारूपी खेळाला व्यालं. कारण ही माया मोठ्या मोठ्यांना रडायला लावते, मोठ्या मोठ्यांना फसवते. इंद्रा पडली वधे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भजनाचं हे मोठ्या मोठ्यांना फसवते. म्हणून लपून बसलं. किती? 12 वर्ष एका खेळासी व्यालं. 12 वर्ष लपालं रे. मग व्यासाने विचारलं आत्मजा बाहेर ये. त्यांनी सांगितलं मायेचा पती येऊन सांगेल तेव्हा बाहेर येईल, तो जबाबदारी घ्यायला तयार असेल तर. आणि मग श्री हरी विष्णूंनी सांगितलं आत्मजा बाहेर ये, माझी माया तुला स्पर्श करणार नाही. त्यावेळेला आले पण विश्वास बसला नाही. कसे आले? कापत. एवढा विश्वास नाही, माया सोडत नाही. कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळून यम प्रव्रजंत मनुपेत कृत्यम. द्वैपायणो विरह कातर आजुहाव, पुत्रेती तन्मय तया तर्वो विनेदुस, तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. निघून गेले. व्यासजी म्हणले आता त्यांना आणायचं कसं? चला ठीक आहे, शिष्य पाठवले, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं वगैरे वगैरे झालं. मग ते आले. म्हटले बाबा एवढे छान श्लोक तुमच्याकडे आहेत ना, मला ऐकायचं आहे. नीट ऐका, डोक्याच्या वरून जाईन पण ऐकलं पाहिजे. मला ऐकायचं आहे. म्हणलं ऐकायचं आहे? अरे पण अधिकाराशिवाय ऐकणं नाही. तुझी परीक्षा झाली पाहिजे, स्वतःच्या मुलाची परीक्षा. आणि तीही वशीला लावून नाही. वशीला लावून नाही, नाही तर मग वशिले लावून पास करतात काय काय. अशी परीक्षा झाली पाहिजे की हां बस
परीक्षा घेणारा कोण आहे? गंमतच आहे वाङ्मयाची. काही गंमत अशी आहे, ज्याला परीक्षा द्यायची तो नैष्टिक ब्रह्मचारी आहे आणि परीक्षा घेणारा गृहस्थी आहे. मला सांगा, गृहस्थ्यानं त्या वैराग्यवानाची परीक्षा घ्यावी का? पण गृहस्थीही असा होता, रामायण प्रमाणे, जोग भोग मह राखीव गोई, राम बिलोकत प्रगटी सोई. जे देहातीत नव्हते, ज्यांना विदेह नगराचा राजा म्हणलं गेलं, असं महाराजा जनकांनी परीक्षा घेतली. आता गंमत अशी झाली, त्यांनी अगोदरच शिपायाला सांगून ठेवलं होतं, हे बघ असा असा बाबा येणार आहे. आता गुन्हा आणण्यासाठी, त्याचं अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी देह उघडा होता, दिगंबर काया होती योगींद्र शुकाचार्यांची. पण केळ्याच्या साला एवढी लंगोटी घातली तात्पुरती आणि म्हणले जा आता जनकांच्या दरबारात परीक्षा होईल. आता ती परीक्षा साधी होती का? लगेच फोन लावला आणि गेटवरच्या शिपायाला सांगितलं आम्ही आलो, त्यांना सांगा. असं नव्हतं. उभा राहिले, दिगंबर काय आहे. पण असं असताना सुद्धा त्या चोपदारांनी, त्या पहरेदारांनी, त्या सैनिकानं विचारलं, कोण हो आप, कोण आहात तुम्ही? आणि काय? काही नाही, मी व्यासांचा मुलगा आहे. आतमध्ये त्यांना जाऊन सांगा व्यासपुत्र आलाय. आतमध्ये त्यांना जाऊन सांगा व्यासपुत्र आलाय. शिपाई आतमध्ये गेला. महाराज की जय हो. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज की जय हो. बोला. कुणीतरी एक दिगंबर काया, बस लंगोटी अंगावर, भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही मला सकाळी त्याची माहिती दिली होती. ते आले दारामध्ये, त्यांनी निरोप दिला. काय निरोप आहे? काही नाही. त्यांनी सांगितलं आत जाऊन सांगा व्यासाचा मुलगा आलाय. आतून उत्तर आलं, त्याला म्हणावं तिथेच उभं राहा, पण संघाचा त्याग कर. संघात त्याग येते. बाहेरच उभा राहा, पण संघाचा त्याग कर. शिपायानं उत्तर सांगितलं आणि उत्तर ऐकल्यानंतर हे विचार करायला लागले. हुशार माणसं अशी असतात की त्यांना आपलं कुठं चुकलं हे पटकन कळतं. आणि ते विचारांती त्यांच्या लक्षात आलं, संघ आजूबाजूला तर कोणतं नाही, पण विचारांचा संघ आहे. अच्छा अच्छा, मी त्यांचा मुलगा आहे हे ममत्व माझ्या ठाई आहे. माझं चुकलंच बरं का. थोडा वेळ थांबले आणि पुन्हा शिपायाला बोलून घेतलं, इकडे या. आता त्यांना म्हणावं शुकाचार्य आलेत. सैनिक आतमध्ये पळत गेला. महाराज की जय हो. निरोप हो आलाय. काय? ते म्हणले त्यांना जाऊन सांगा शुकाचार्य आला. महाराजा जनकांनी सांगितलं पुन्हा बाहेर जा आणि त्याला म्हणावं संघात त्याग येते. पुन्हा बाहेर आले. आता काय? ते म्हणले संघाचा त्याग करा, नंतरच आतमध्ये प्रवेश आहे. आता काय झालं? मग त्यांच्या लक्षात आलं, हा शुकाचार्य ही देहाला लागलेली उपाधी आहे. आता ही उपाधी सुटली पाहिजे. हे नामकरण झालं या देहाचं आणि मी याचा ममत्व घेऊन बसलोय. ठीक आहे, हरकत नाही. तिसऱ्यांदा पुन्हा शिपायाला बोलून घेतलं. आता महत्वाचं आहे. ते म्हणले इकडे आहे आणि त्यांना जाऊन सांग मी आलोय. सैनिक आतमध्ये गेला. म्हटलं महाराज की जय हो. काय निरोप? काय नाही. त्यांनी सांगितलंय मी आलोय. महाराज म्हणले ते मीच अगोदर सोड आणि आतमध्ये ये. मी देह नव्हे मी हे सरे. जिथं मीपणा संपला तिथे परमार्थ सुरू होतो. संपतो नाही, सुरू होतो. म्हणून उरला उरे विठ्ठल. पण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी एक साधना आहे अभंगाच्या दुसऱ्या. राम राम स्मराधी मनवणी लाहो करा. काळ सारा चिंतने हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. म्हणा हरी. झोपले का काय? हरिमुखे म्हणा. किती सोपं केलं. सोपे वर्मा. टाळ दिंडी हाती समाधीचे सुख सांडव. हरिमुखे म्हणा. हरी 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 म्हणा रे. तेने माया जाळ. काहीच करायची गरज नाही. फक्त राम म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा. काहीतरी घ्या ना हो. काहीतरी प्रसाद घ्या ना नामाचा. कशाला तोंड पाडून बसताय? चिंता करायची नाही, चिंतन करायचं. मराठी भाषा अशी आहे, चिंतावरचं टिंब काढलं की काय होतं? इथे उद्योजक बसले आहेत, राजकारणातली माझी भावंड बसली आहेत, समाजकारणातली आहेत, संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, ज्यांच्या आशीर्वादानं माझं व्यासपीठ धन्य आहे. अशी मंडळी बसली आहे. आपण सगळे आहात, पण चिंतन करूयात ना. कशाला चिंता? बरं, स्वतःची चिंता. दुसऱ्याच्या घरात टीव्ही आल्यावर काय लावं? पोट दुखलं पाहिजे. पण आमचं दुखतं. हे फार पोटदुखीचे प्रकार आहे. कशा कशाने पोट दुखतं तुम्ही फक्त जोरात बोला. बोलताना बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट दुखतं. जरा मोठ्याने बोला. बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट.
शिळे पदार्थ खाल्ले की पोट, चालू कार्यक्रमात नाव नाही घेतलं की तेव्हाही दुखतं. अवघड आहे फार. हे जात नाही. कशाची चिंता? अरे चिता ऐसी डाकिनी, काठी कलेजा काय, वैद्य बिचारा क्या करे, कब तक दवा पिलाय. कधी स्मशानात कुणाला जळताना पाहिलंय का तुम्ही? पाहिलं असेल आपण सर्व मंडळी आहात. आता कधी जर पुढची वेळ आली ना, येऊ नाही लवकर वेळ 6 महिने तरी, पण आली. एखाद्याला तुम्ही अंतविधीला गेलात आणि जळताना पाहिलं, ए माता भगिनींनो, माझ्या आयांनो नीट ऐका. पुरुष मंडळी, एखाद्याला जळताना जर पाहिलं ना, तर मनात विचार करा, अरे शेवटी जळायचंच आहे, मग आयुष्यभर जळायचं कशाला? अरे शेवटी जळायचंच आहे ना. शेजारी शेजारी कधी कधी 2 हॉटेल असतात, एकाची जळती एकाची चलत नाही, पण हे टेन्शन घेऊन बीपीच्या गोळ्या याला चालू. कशासाठी? अरे याच्यासाठी हा देह मिळाला नाही. चिंता नो एंट्री. चिंतने तद्रूपता, मन मुनी लाहो करा. कुणाच्या जीवनात दुःख नव्हतं, कुणी दुःख सोसलं नाही. देह तव आहे भोगाचे अधीन, भोगाचे